क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दिग्रस शासकीय मालमत्ता चोरी प्रकरणी कारवाई नाही, अपंग जनता दलाचा आत्मदहन आंदोलनाचा इशारा। दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय कार्यालयात शासकीय मालमत्ता चोरीने विकल्याचा गंभीर प्रकार उघडकीस येऊन अद्याप कोणतीही चौकशी अथवा कार्यवाही न झाल्याने प्रशासकीय यंत्रणेवर गंभीर आरोप होत आहेत। या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने अपंग जनता दलाचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष दीपक गुलाब जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। माहितीनुसार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग दिग्रस येथील उपविभागीय अभियंता अनिल राठोड यांच्या कार्यालयातील शासकीय साहित्य चोरीने विकल्याचा प्रकार घडल्याचा आरोप आहे। याबाबत जाधव यांनी यापूर्वी जिल्हाधिकारी यवतमाळ, सार्वजनिक बांधकाम विभाग पुसद तसेच संबंधित यंत्रणांकडे लेखी तक्रारी सादर केल्या होत्या। छायाचित्रे, वृत्तपत्रीय बातम्या व व्हिडिओ स्वरूपातील पुरावेही तक्रारीसोबत जोडण्यात आले आहेत। तरीही अद्याप चौकशी न झाल्याने प्रशासनाच्या दिरंगाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत। या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास दिनांक 30 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा जाधव यांनी दिलाय। संभाव्य अनुचित प्रकारास प्रशासन जबाबदार राहील असेही या निवेदनात नमूद केले आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक जाधव, दिग्रस। नमस्कार, मी दीपक गुलाब जाधव, यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अपंग जनता दल। अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर दिनांक 30/12/2025 रोजी आत्मदहन आंदोलन आयोजित केलेले आहे। या आत्मदहनाच्या मागण्या आहे दिग्रस तालुक्यातील उपविभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम अनिल राठोड यांच्यावर त्वरित कारवाई करून त्यांची दिग्रस येथून हक्कलपट्टी करण्यात यावी, यासाठी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर अपंगांचे आत्मदहन आंदोलन दिनांक 30/12/2025 रोजी आयोजित केलेले आहे। धन्यवाद। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।